नमस्कार सर्वांना. माझं सौभाग्य आहे की माझं बालपण हे किनवट मध्ये गेलंय आणि ज्याचं बालपण किनवट मध्ये जातो तो आयुष्यात कधीच मागे वळून बघत नाही. आणि आम्हाला लहानपणापासून मार्गदर्शन अरुण दादाचं भेटलेलं आहे. अरुण दादाचं नाही, आमचं पारिवारिक संबंध आहेत. उषाताई म्हणजे आमची ताई, माई, आई सगळ्याच आहेत. ते लहानपणापासून आम्हाला बडवत आलेले आहेत. काही चुकलं की त्या लहानपणापासून रागवायच्या. त्याच्यामुळे अरुण दादा तर माझ्या भावाचे अगदी चांगले जवळचे मित्र. आणि आज आम्हाला योग आला संतगार आश्रमामध्ये यायचा, ते फक्त उषाताईमुळे आलाय. आणि बाकी जे म्हणतात ना, माता पिता बंधू भगिनी कोणी नवनिर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणे, हे ऐकायला बरं वाटतं. पण कसं असतं, प्रत्यक्षात जो माणूस दुःखात आपल्या परिवाराला साथ देत नाही तो माणूस म्हणून जन्माला येणेच तो आज काय म्हणतात त्याला, तो योग्य नाही आहे असं माझं म्हणणं आहे. जो दुःखात सुखात तर कोणी पण आपलं होऊन जातं, पण दुःखात एकमेकांना काय म्हणतात त्याला मदत करणे किंवा एकमेकाचा आधार बनणे हे निसर्गाचा नियम आहे. ते कोणीही मोडू नये. पण इथं आल्यानंतर थोडं दुःख होतं की लोक अशी का वागतात, की आपल्या परिवाराच्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, त्या आई वडिलांसोबत जर आपण अशा प्रकारे वागतोय तर त्याला तीच पिढी, पुढची पिढी पण त्याच्यासोबत तेच व्यवहार करेल किंवा काय म्हणतात जशी करणी असते तशी आपल्याला भरावं लागतं. आणि आता हे बोलताना मला थोडं अवघड वाटायला लागलंय. ठीक आहे, अरुण दादा तुम्ही इथे बोलवलात, आम्हाला जे सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि उषाताईचे धन्यवाद. असेच आपण भेटत राहू. आणि हाय संतागर आश्रम अजून भरभराटीत जावं, जसं आता एक इथे केलं, इथे भव्य इमारत राहावी आणि जास्तीत जास्त अरुण भावाच्या हाताने वृद्धांची सेवा घडण्यात यावी ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.